नमस्कार, मी तुषार मनोहर कुयाड। आज आपण जे समजा रेल्वेसाठी म्हणजे रेल्वे भरती 2025 जे येणार आहे, क्लास डी असो क्लास सी असो, तर याच्यासाठी जे सामान्य विज्ञान म्हणजेच काय आपण त्याला काय म्हणू सायन्स, ठीक आहे, जे सायन्स आहे ते आज या ठिकाणी आपण फास्ट ट्रॅक बॅचच्या स्वरूपात सुरू करणार आहे। ठीक आहे, म्हणजे फास्ट ट्रॅक बॅच म्हणजेच काय कंप्लीट आपण इथे या ठिकाणी समजा 6वी 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी या विषयातली म्हणजे जेवढे आहे तेवढे आपण कंप्लीट करून देण्याचा प्रयत्न करू। ठीक आहे, आता जे तुमची एक्झाम चालू आहे किंवा येणारी एक्झाम आहे, क्लास ग्रुप डी असो ग्रुप सी असो किंवा NTPC असो किंवा RRB रेल्वेची जे परीक्षा असो, ठीक आहे, याच्यासाठी जे लागणारे मटेरियल्स आहे ते आपण तुम्हाला पहिल्यांदा इथं आता सुरुवातीला आपण त्यातले की पॉईंट पाहू। की पॉईंट म्हणजेच काय की याच्यामध्ये जे असणारा महत्त्वाचं जे कंटेंट्स आहे की समजा त्याचे ठराविक एका वाक्यात जे रचना आहे, समजा की 5वीच्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे, 6वीच्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे, 7वीच्या पुस्तकामध्ये, हे एका वाक्यामध्ये पहिल्यांदा आपण बघून घेऊ। टप्प्याटप्प्यामध्ये कार्यक्रम करू याचा। पहिले एका टप्प्यामध्ये आपण जवळपास म्हणजेच काय 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी हे संपून घेऊ। त्याच्यानंतर राहिलेले म्हणजेच याचं स्वरूपांतर आपण क्वेश्चनच्या म्हणजे आयोग प्रश्न कसे विचारते त्याच्यासोबत प्रश्न वगैरे कसे असतात ते सुद्धा घेऊ। ठीक आहे, हळूहळू याचं चालू होतं। हा भाग आपला पहिला आजचा। ठीक आहे, हा रेल्वे भरती 2025। सरळ तुम्हाला सांगायचं तर म्हणजे आपल्या रेल्वेमध्येच जवळपास क्लास 25 ते 30 मार्काचं भेटेज आहे। याच्यामध्ये डायरेक्ट सामान्य विज्ञान, आणि हा विषय स्किप करण्यासारखा नाही आहे। 25 ते 30 मार्कासाठी जर तुम्हाला जर सामान्य विज्ञान जर एखाद्या सब्जेक्टला जर येत असेल आणि हा स्किप करून चालणार नाही, कारण याच्यावर मेरिट लिस्ट याच्यावर ठरू शकते आपली। ठीक आहे, तर त्या माध्यमातून आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करू। पण स्टार्टिंगला आपण 5वी पासून सुरुवात करू, एका वाक्यामध्ये सर्व घेऊन टाकून हळूहळू म्हणजे स्टेप बाय स्टेप, म्हणजे तुम्हाला जड जाणार नाही आणि मला शिकवायला पण जड जाणार नाही। चला तर मग समोर आता सामान्य विज्ञान इयत्ता 5वी। ठीक आहे, आय होप तुम्हाला कदाचित आवाज व्यवस्थित येत असेल। सामान्य विज्ञान इयत्ता 5वी समोर बघू आपण। आता याच्यामध्ये काय काय कंटेंट्स आहे, आयोग याच्यावरती कसे प्रश्न विचारतात, म्हणजे थोडक्यामध्ये याचा डाटा दिलेला आहे, ते एक डाटा आपण बघू। आणि जनरली जर प्रश्न पाहिले तर याच्यावरतीच येतं, स्टेट बोर्ड वगैरे हे ते, आणि आता मराठीतून एक्झाम आहे त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही आपल्याला। चला तर आपण सुरुवात करू। इयत्ता 5वी मधलं कोणकोणते ते। ठीक आहे, आता समोर बघा, शरीराच्या आतील भागात असलेल्या इंद्रियांना कोणते आंतरिंद्रिय म्हणतात। ठीक आहे, लक्षात ठेवायचं। शरीराच्या आतील भागात म्हणजे शरीराच्या आतमध्ये जे भाग असते त्यांना काय म्हणतो रे, आंतरिंद्रिय किंवा अंतरिंद्रिय सुद्धा असे म्हणतात। ठीक आहे, पहिलं। दुसरं, मेंदू, फुफ्फुसे, हृदय इत्यादी आंतरिंद्रियाची काय रे उदाहरणे आहेत। म्हणजेच काय शरीराच्या आतमध्ये असणारा त्याला आंतरिंद्रिय म्हणतो। आणि याचे उदाहरणं जर म्हणले तर कोणकोणते, मेंदू आहे, फुफ्फुस आहे, हृदय आहे। हे बघा आपण 5वी पासून सुरुवात करत, तुम्हाला वाटत असेल हे थोडं खूपच हे घेत आहे, पण हे फास्ट ट्रॅक बॅच आहे त्याच्यामुळे कसं आहे आपण 5वी पासून हळूहळू समोर जाऊ आणि त्याच्यानंतर मग याचे क्वेश्चन पण आपण डिस्कस करू। समोर बघा, तसंच अन्नाचे पचन अन्न नलिकेमध्ये होते। ठीक आहे, अन्नाचे पचन कुठे होते तर अन्न नलिकेमध्ये। समोर बघू चौथा पॉईंट, अन्न पचनास मदत करणाऱ्या रसास काय म्हणतो आपण, पाचक रस असे सुद्धा म्हणतो। ठीक आहे, अन्न रचण्यासाठी म्हणजे अन्न पचन करण्यासाठी जे काही समजा विशिष्ट प्रकारचे जे द्रव्य असतात आपल्या शरीरामध्ये किंवा आपण त्याला काय म्हणतो रसायन म्हणतो, या रसायनांना काय म्हणतो आपण पाचक रस म्हणतो। काय म्हणतो आपण, पाचक रस म्हणतो। आता 5वा प्रश्न हे इथं तुम्हाला दिसते, याच्यावरती प्रश्न पण येऊन गेलेला आहे। तांदूळ, गहू, ज्वारी व बाजरी यामध्ये पिष्टमय पदार्थाचे प्रमाण अधिक आढळते। ठीक आहे, तर याच्या आधी हा प्रश्न येऊन गेला, खालीलपैकी पिष्टमय पदार्थ कोणकोणते आहेत ते बघा, तांदूळ आहे, गहू आहे, ज्वारी आहे या आणि बाजरी। ठीक आहे, हे याच्यामध्ये काय पिष्टमय पदार्थाचे प्रमाण अधिक प्रमाणात आढळते। दुसरं, डाळी, मांस, दूध याच्यामध्ये प्रथिने म्हणजेच काय रे प्रोटीन्स, प्रोटीनचे प्रमाण जास्त आढळते। ठीक आहे, कशामध्ये तर डाळी, मासे, दूध यामध्ये प्रथिनाचे प्रमाण अधिक प्रमाणात आढळते। 7वा पॉईंट बघा, भुईमूग, करडई यासारख्या तेलबियात स्निग्धांचे प्रमाण अधिक प्रमाणात आढळते। आता याच्या आधी समजा जर सांगायचं तात्पर्य म्हणलं तर आपल्या शरीरासाठी लागण्यासाठी अन्न म्हणजेच आपल्याला जी ऊर्जा लागते हे 2 घटकापासून मिळत असते आपले, किंवा शरीर जे आपले कार्य करत असतात हे 2 घटक, एक मेजर कंपाऊंड्स असते आणि एक मायनर कंपाऊंड्स। मेजर कंपाऊंड्स मध्ये एक असते कार्बोदके, दुसरे असते प्रथिने आणि तिसरं असते मेद। हे मेजर कंपाऊंड झाले। आपल्या शरीरात जे ऊर्जा आहे ते सर्वात जास्त याच्यावरून जाते, जवळपास 60 ते 70% इथून ऊर्जा घेते, 60 ते 70% प्रथिनापासून जवळपास 12 ते 15% ऊर्जा मिळते। ठीक आहे, आणि उर्वरित
ठीक आहे. उर्वरित न म्हणल्यापेक्षा याच्यापेक्षा प्रथिनापेक्षा जास्तच ऊर्जा घेते आपण फॅट्स मेदापासून, म्हणजे जवळपास 15 ते 20%. ठीक आहे, असे ऊर्जेचा स्रोत चालते. समजून राहिलं. आणि याच्यावरच महत्वाचं म्हणजेच काय, कार्बोदके सर्वात जास्त आपल्याला लागतात, प्रथिने लागतात, मेद, आणि हे त्याची उदाहरणे दिलेली आहे. ठीक आहे. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी यामध्ये पिष्टमय पदार्थ असतात. डाळी, मांस, दूध यामध्ये प्रथिनाचे प्रमाण जास्त असतात. भुईमूग, करडई यासारख्या तेलबिया, स्निग्धाचे प्रमाण, मग स्निग्ध म्हणजेच काय रे, फॅट्स. आयोगाने एक वेळेस प्रश्न पण स्निग्धावर विचारला होता. ठीक आहे. स्निग्ध म्हणजेच फॅट, फॅट म्हणजेच मेद, असं पण आपण लक्षात ठेवू शकतो. समजा हे मेजर्स कंपाऊंड आहे. पण मायनर कोणते आहे, तर मायनर मग याच्या व्यतिरिक्त आहे. मायनर 2 आहे. एक म्हणजेच काय, आपले विटॅमिन्स, विटॅमिन्सला काय म्हणतो आपण, जीवनसत्व. जीवनसत्व हे मायनर कंपाऊंड्स मध्ये येतात. आणि दुसरं येते क्षार, क्षार किंवा खनिजे, हे मायनर कंपाऊंड मध्ये. ठीक आहे. असा सुद्धा एक वेळेस कंबाईनला प्रश्न आला, कंबाईनचा सोडून द्या, असा तुम्हाला रिपीट होऊ शकतो. मेजर कंपाऊंड कोणकोणते, कार्बोदके, प्रथिने आणि मेद. आणि मायनर कंपाऊंड कोणते, तर जीवनसत्व आणि क्षार किंवा खनिजे, असं सुद्धा म्हणू शकतो आपण. नेक्स्ट दुसरं बघू आपण, दुसरं पेज. आता बघा, हे प्रश्न काही काही तुम्हाला जर म्हणजे असं वाटत असेल की खूप लो लेवलचे घेतले, पण बघून घ्या. भाजीपाल्यापासून क्षार व खनिज जीवनसत्वे मिळतात. कशापासून, तर पालेभाज्यापासून क्षार आणि जीवनसत्व हे मायनर कंपाऊंड्स आहे. कसे आहे, हे मायनर कंपाऊंड आहे. नेक्स्ट, मोड येताना धान्यातील जीवनसत्वाचे प्रमाण अधिक वाढते, म्हणून आपण मोड आलेले किंवा कड आलेले धान्य खातो. ठीक आहे. कशासाठी खातो, तर मोड येताना धान्यातील काय जीवनसत्व, धान्यामध्ये जीवनसत्व असतात. जे मूळ म्हणजेच काय, आपण जे भिजवायला टाकतो किंवा जे काही आपण मोठ वगैरे टाकतो याच्यामध्ये जीवनसत्वाचं प्रमाण असते, पण जीवनसत्वाचं प्रमाण आणखीन वाढवता येते का, हो. तर काय ते ज्यावेळेस समजा त्या धान्याला जर मोड येते किंवा त्याला कोंब फुटतात, तर त्यावेळेस त्या जीवनसत्वाचं प्रमाण अधिक वाढते. आंबविल्यामुळे अन्न पदार्थातील जीवनसत्वात वाढ होऊन पौष्टिकता वाढते. उदाहरणार्थ तुम्ही जर इडली ढोश्याचं जर उदाहरण घेतलं, तर ती आंबवण्याची क्रिया असते. त्याला आदल्या रात्री समजा भिजून त्याला ठेवल्या जाते आणि दुसऱ्या दिवशी त्याला मिक्सरमध्ये बारीक करून, ग्राइंडरमध्ये किंवा मिक्सरमध्ये बारीक करून त्याला परत दुसऱ्या दिवशी आणखीन त्याला तसंच ठेवलं जातं. काही दिवसानंतर त्याच्यातनी म्हणजे जे जीवाणू असतात, जीवाणूचे सुद्धा प्रकार पडतात, एक गुड बॅक्टेरिया आणि बॅड बॅक्टेरिया. तर चांगले जीवाणू याच्यामध्ये काय आंबवण्याचे कार्य करतात, आणि ते जर आपण खाल्ले तर त्याच्यापासून मग आपल्याला चांगले जीवनसत्व भेटतात. ठीक आहे. म्हणजे केरळ, कर्नाटक जे साईड आहे त्याच्यात हे सर्वात जास्त खाल्ले जातात. तिकडे आपल्या इकडे पण सुद्धा फेमस आहे डोसा, इडली. चला, त्याच्यानंतर ORS. ORS म्हणजेच काय, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. आयोगाने एक वेळेस तुम्हाला डायरेक्ट प्रश्नाचा म्हणजे ORS चा लॉंग फॉर्म विचारला होता. ORS चा लॉंग फॉर्म काय, तर ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. याचा उपयोग शरीरातील पाणी आणि क्षार यांची कमतरता भरून काढण्यासाठी. जर तुम्हाला जर एखाद्या वेळेस जर खूपच काय डिहायड्रेट झाल्यासारखं वाटतं, डिहायड्रेट म्हणजे काय, थकवा आल्यासारखा किंवा अशक्तपणा जर आल्यासारखं वाटतं, त्यावेळेस आपण एक वेळेस काय ORSचं पाणी पितो किंवा फ्रुटी वगैरे पितो. त्याच्यामध्येच काय, तर पाणी आणि क्षारांचं प्रमाण असते. काय असते तर, आणि ते आपल्या शरीराची कमतरता भरून काढत असतात. समोर चालू. पोटॅशियम परमॅंगनेटच्या द्रावणाने जखम धुतात आणि त्याची स्फटिक जखमेवर दाबून बसवतात, त्यामुळे जखमा लवकर भरून येतात. काय लावतो आपण जखमेवरती, पोटॅशियम परमॅंगनेटच्या द्रावणाचे जखम धुतात. मग पहिल्यांदा पोटॅशियम परमॅंगनेट हे जखम धुण्यासाठी वापरते आणि त्याचे स्फटिक किंवा तेच दाबून जखमेवर बसवितात. नेक्स्ट पॉइंट, खडकापासून मातीचा 2.5 सेंटीमीटर पातळ थर तयार होण्यासाठी सुमारे 800 ते 1000 वर्ष एवढा कालावधी लागू शकतो. म्हणजेच खडकापासून मातीचा 2.5 सेंटीमीटर जाडीचा जर थर निर्माण जर व्हायचा असेल तर जवळपास 800 ते 1000 वर्षाचा एवढा कालावधी लोटावा लागतो. म्हणजे भयानकच आहे. चला समोर बघू. एकच मिनिट. आता डोंगर उतारावर घातलेल्या बांधांना ताली किंवा ओटे असे म्हणतात. ठीक आहे. डोंगर उतारावर पाणी म्हणजे डायरेक्ट वाहून जाऊ नये म्हणून याच्या उतारात असं डोंगर उतारावर, हे जर डोंगर असं नसा तर याच्यावरती अशा पायऱ्या खातात. यालाच काय म्हणतो, ताली किंवा ओटे सुद्धा म्हणतात. काय म्हणतो आपण, कारण ते वाहून नाही गेले पाहिजे म्हणून. ठीक आहे. याला काय म्हणतो आपण, ताली किंवा असे बांध टाकले जातात त्याच्यावर. असे बांधांना काय होते, इथं माती अडून जाते, म्हणजेच काय, मातीचं संरक्षण सुद्धा होते, पाणी पण हे चाललं जाते. ठीक आहे. 2-3 असे. यालाच काय म्हणतो आपण, यालाच काय म्हणतो, ताली किंवा ओटे सुद्धा म्हणतो. ठीक आहे. समोर बघू. नेक्स्ट आणखी, पदार्थ सूक्ष्म कणांचे बनलेले असतात, ते मत महर्षी कणाद यांनी मांडले. बघा,
यामध्ये असं सांगितलं महर्षी कणाद हे गुजरात यांचं गावाचं नाव काहीतरी होतं, ठीक आहे. तर इसवी सन पूर्व शतकामध्ये यांनी हे मत मांडलं, इसवी सन पूर्व 600, ठीक आहे. तर यामध्ये पदार्थ हे सूक्ष्म कणांनी बनलेले असतात आणि या सूक्ष्म कणांना त्यांनी परमाणू असं नाव दिलं होतं. हा इथं समोरच आहे, आपण ते पहिले वाचून घेऊ. कणाद महर्षीचा जन्म इसवी सन पूर्वी 6व्या शतकात प्रभास क्षेत्र म्हणजेच आजचे गुजरात या राज्यातील सोरटी सोमनाथ जवळ प्रभास पट्टणम येथे झाला होता. कोणाचा? यांचाच. आणि पदार्थाचा सूक्ष्म अतिसूक्ष्म कणाला महर्षींनी पिलव किंवा त्याला आणखी एक नाव आहे परमाणू असं नाव सुद्धा दिलं होतं त्यांनी, ठीक आहे. हे लक्षात ठेवा. सर्वप्रथम यांनी असं सांगितलं की जगातल्या जवळपास वस्तू ह्या सूक्ष्म कणांनी बनलेल्या आहे आणि सूक्ष्म कणाला विभागता येत नाही, काही नाही करतात. तर त्या कणाला यांनी काय दिलं होतं? परमाणू नाव दिलं किंवा पिलव असं सुद्धा नाव दिलं. हा प्रश्न रिपीट आहे, ठीक आहे. हा प्रश्न तुम्ही बघा पाचवीच्या, जरी तुम्हाला पाचवी शिकत असेल, तुम्हाला वाटत असेल किंवा पाचवीचं हे चालू आहे, तर प्रश्न येतात, ठीक आहे. पिलव म्हणतात याला. आणि याच्यानंतर डेमोक्रिटस आला, त्याच्यानंतर आपल्या अणूच्या थेऱ्या आल्या, ते वेगवेगळे समोर हळूहळू आपण स्टेप बाय स्टेप बघत जाऊ. चला समोर. उष्णता वाहून नेण्याची क्षमता असणाऱ्या पदार्थांना उष्णतेचे सुवाहक असे म्हणतात. उदाहरणार्थ लोखंड उष्णतेचे सुवाहक आहे, स्टील उष्णतेचे सुवाहक आहे. तसेच पण या ठिकाणी लाकूड उष्णतेचे सुवाहक आहे का? नाही. तसेच रबर उष्णतेचे सुवाहक आहे का? नाही. उष्णतेचे सुवाहक म्हणजे ज्याच्यातून उष्णता वाहून जाऊ शकते आणि उष्णतेचे दुर्वाहक म्हणजे त्याच्यामधून उष्णता वाहून जाऊ शकत नाही. एकदम सोपं कन्सेप्ट समजून घ्यायचा. 19 उष्णता वाहून नेण्याची क्षमता असणाऱ्या पदार्थांना उष्णता वाहून नेण्याची क्षमता नसणाऱ्या पदार्थांना उष्णतेचे दुर्वाहक म्हणतात. काय म्हणतो? जे पदार्थ उष्णता वाहून नेऊ शकत नाही त्यांना काय म्हणतो आपण? उष्णतेचे दुर्वाहक म्हणतो. एकदम सोपी समोर बघू. एकच मिनिट. लोखंडाप्रमाणे कोबाल्ट व निकेल हे धातू चुंबकाकडे आकर्षिले जातात. 1 नंबरचा पॉइंट आहे, ठीक आहे. लक्षात. लोखंडाप्रमाणेच कोणतं? कोबाल्ट आणि निकेल हे धातू कोणाकडे? तर चुंबकाकडे आकर्षित जातात. चुंबक म्हणजेच आपलं मॅग्नेट म्हणतो. पहिल्यांदा म्हणजेच चुंबक जे असतात, तुम्ही स्पीकर वगैरे असतात त्याच्यामध्ये बघितलं असेल, त्याच्यामध्ये ते मॅग्नेटिझम असते एक, म्हणजे आपल्याकडे आकर्षित करण्याचं गुणधर्म असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना नेहमीच 2 तोंड असतात, 2 तोंड किंवा 2 दिशा म्हणू आपण सरळ. एक असते नॉर्थ आणि एक असते साऊथ. यांना कितीही कापलं, कितीही तुकडे केले मॅग्नेटचे, तरी यांच्या 2 दिशा स्थिर राहतात. म्हणजे कोणत्या? नॉर्थ आणि साऊथ स्थिर राहतात. आणि दुसरं म्हणजे नॉर्थ आणि साऊथ याला का बरं म्हणतो? कारण आपण जर त्या आपल्या याला म्हणजे चुंबकाला जर आपण असं बांधलं, सुईला बांधलं, असं जर लटकवलं त्याला दोन्ही याच्यामध्ये, तर ते नॉर्थ साऊथला असं स्थिर होते. म्हणजे त्याचं जे साऊथ आहे ते नॉर्थकडे जाऊन घुमते आणि जे नॉर्थ आहे ते साऊथच्या दिशेने, म्हणजे नॉर्थ साऊथला काय करते ते असं स्थिर राहते. म्हणून यालाच काय म्हणतो? नॉर्थ साऊथ याचे 2 पोल दाखवलेले आहे, ठीक आहे. असं समज. चला समोर. दुसरी गोष्ट, पुन्हा पुन्हा उलट सुलट क्रमाने होऊ शकणाऱ्या बदलांना परिवर्तन बदल असे म्हणतात. पुन्हा पुन्हा उलट सुलट क्रमाने होऊ शकणाऱ्या बदलांना आपण काय म्हणतो? परिवर्तनीय बदल म्हणतो. काय म्हणतो? परिवर्तनीय बदल. म्हणजे पुन्हा पुन्हा तेच ते बदल जर होत असेल उलट सुलट, पहिले इकून तिकून ते परत दुसरे इकून तशी, जर असं जर बदल होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? परिवर्तनीय बदल म्हणतो. त्याच्यानंतर 22वा प्रश्न, बाष्पीभवन, सांद्रीभवन, विरघळणे, उत्कलनं आणि विलयन हे भौतिक बदलाचे प्रकार आहे. एकदम सोपी प्रकार आहे. बाष्पीभवन म्हणजेच काय? पाण्याची वाफ होणे. सांद्रीभवन म्हणजेच काय? वाफेचं रूपांतर पाण्यामध्ये होणे. विरघळणे म्हणजेच काय? बर्फ आपण विरघळतो किंवा साखर विरघळतो आपण एखाद्या पाण्यामध्ये, ते विरघळणे म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. म्हणजे घोलणे सुद्धा होतो. उत्कलन म्हणजेच काय? उत्कलन म्हणजेच उत्कलन म्हणजे बॉइलिंग पॉइंट, याला काय म्हणतो? बॉइल होणे. उत्कलन म्हणजेच काय? बॉइल होणे. बॉइल होणे म्हणजे उकळणे. यालाच आपण काय म्हणू शकतो? उकळणे सुद्धा म्हणू शकतो. विलय म्हणजेच काय रे? याचं हे होणे, मेल्ट होणे. विलय म्हणजेच काय? मेल्ट होणे म्हणजेच पिघळणे. विलय म्हणजेच काय? पिघळणे असं सुद्धा होऊ शकतो. हे भौतिक प्रकारचे बदल आहे. भौतिक म्हणजेच काय? जे आपल्या डोळ्याने दिसू शकतात. भौतिक आणि रासायनिक बदलाचे 2 प्रकार असते. समजा भौतिक बदल आणि रासायनिक बदल. भौतिक बदल जे की आपल्याला दिसतात. भौतिक बदल म्हणजेच काय? एक दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला दिसू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे की त्याचं स्ट्रक्चर चेंज होते. भौतिक स्ट्रक्चर म्हणजे आज समजा जर खुर्ची दिसत असेल तर उद्या त्याचं टेबल झालेलं दिसेल असं तुम्हाला. हे भौतिक बदल आहे जे आपण डोळ्याने पाहू शकतो, त्याला आपण हात लावून स्पर्श करून करतो.
जसं की बाष्पीभवन हे आपल्याला दिसते भौतिक बदल आहे, पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये होणे, म्हणजे याचं स्ट्रक्चर बदललं. पहिले पाणी होता तर वाफ झाली. दुसरं म्हणजे सांद्रीभवन. सांद्रीभवन म्हणजेच काय, वाफेचं रूपांतर पाण्यामध्ये झालं. तिसरा बदल विरघळणे म्हणजेच काय, साखर होती, साखर पाण्यामध्ये टाकली, त्याला घोळलं आणि ते विरघळली. उत्कलन म्हणजेच काय, त्याला उत्कलनाचं हा उत्कलन म्हणजेच काय, त्याला बॉइलिंग पॉईंट पर्यंत म्हणजे उकळणे. त्याच्यानंतर काय, विलयन म्हणजेच काय रे, मेल्ट होणे, म्हणजे त्याचं भौतिक जे रचना आहे ते चेंज होत राहते. यालाच काय म्हणू आपण, भौतिक बदल म्हणू. 23वा प्रकार, लोखंडी पत्रे, नळ इत्यादी वस्तूवर जस्ताचा पातळ लेप देतात. का बरं देतात इत्यादी वस्तूवर जस्ताचा पातळ लेप? तर याच्यासाठी हे गंजू नये म्हणून. काय रे, जंगू नये किंवा गंजणे. ठीक आहे, जंगणे किंवा याला गंजणे सुद्धा म्हणतात, गंजणे. आणि याच्या विरोधी जे हे पातळ थर दिला जातो जस्ताचा, कशाचा जस्त, तर याला गॅल्वनायझेशन म्हणतात. ठीक आहे, गॅल्वनायझिंग सुद्धा म्हणतो आपण. ठीक आहे, नेक्स्ट 24वा क्रमांक, तांब्या पितळाच्या भांड्यांना कथिलाचा, म्हणजे याला कथिलीकरण असं म्हणतात. याला आपण टॅनिंग सुद्धा म्हणतो मराठी इंग्लिशमध्ये. टॅनिंगचा लेप देऊन कलही करणे असे म्हणतात. उदाहरणार्थ आता ट्रेंड चालू आहे की तांब्या पितळाच्या भांड्यात आपण समजा ना पाणी पित असतो किंवा चहा बनवत असतो. उदाहरण जर तुम्हाला जर तांबे पितळाच्या भांडे जर वापरायचे असेल तर ते आपल्याला बघावं लागेल की याला कल्लई केलेला आहे किंवा आतमधून याला जर म्हणजे थर मारलेला आहे का कल्लईचा, कशाचा, कथिलाचा. ऍक्च्युली तांब्या पितळाचे भांडे आपल्यासाठी चांगलेच असतात, पण त्याला रोजच्या रोज धुवावं लागते. पण बॉटल अशी वस्तू आपण रोज धुत नाही, जसेच आहे तसेच ठेवतो. तर बॉटल पाहायला पाहिजे की त्याच्या आतमध्ये काळा थर किंवा हिरवा थर जर जमा होत असेल तर तो आपल्यासाठी आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. जनरली होते, आपण नवीन बॉटल आणल्यानंतर जनरली जवळपास त्याची लाईफ असते 7 ते 8 महिने, जवळ जास्त म्हणजे 1 वर्षाच्या आधीच त्याला फेकायला पाहिजे. आपण फेकायला किंवा फेकल्यापेक्षा त्याला कल्लई करून आणायला पाहिजे. कल्लई करून म्हणजे त्याच्यावरती आतमधून भांड्यावर कशाचा थर दिला पाहिजे, आपण कथिलाचा थर दिला पाहिजे. हे आपण आरोग्याविषयी संबंधित आहे. चला समोर, आता सामान्य विज्ञान इयत्ता 6वी, हळूहळू 5वीचं जे तुम्हाला महत्वाचे जे टॉपिक होते ते या ठिकाणी मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला समजलं असेल. पण आता समोरचं बघू आपण इयत्ता 6वी मधला. ठीक आहे, आता बघा, अमिबा, पॅरामेशियम, क्लोरेला, ईस्ट सजीवांचे शरीर एका पेशीने बनलेले असतात. आपल्या पृथ्वीची किंवा सृष्टीची जी निर्मिती आहे किंवा सर्वात पहिला सजीव म्हणजेच अमिबा. ह्या आयोगाने पहिले प्रश्न विचारलाय. आणि याच्या आधी खालीलपैकी असे प्रश्न विचारतात की खालील एकपेशी सजीव कोणकोणते आहेत. एकपेशी सजीव तुमच्या समोर आहे. मग कोणकोणते, एक अमिबा आहे, दुसरा पॅरामेशियम आहे, क्लोरेला आणि ईस्ट. हे कसे सजीव आहे, याची शरीर एका पेशीने बनलेले असतात. हे कसे आहेत, एकपेशी. मानव कसा आहे तर बहुपेशी आहे. वनस्पती कशी आहे तर बहुपेशी आहे. प्राणी कसे आहेत तर बहुपेशी आहे. बहुपेशी एक पेशी आणि बहुपेशी याच्यामध्ये फरक आहे. एक पेशी, बहुपेशी. याचे एक पेशीचं उदाहरण कोणतं आहे, अमिबा, पॅरामेशियम, क्लोरेला, ईस्ट. हे शरीराचे शरीर एका पेशीने बनलेले असतात. चेतना बघा, चेतना मिळाल्यावर प्रतिसाद देणाऱ्या क्षमतेला आपण चेतना क्षमता असे म्हणतो. उदाहरणार्थ आता मी जर तुम्हाला टाचणी जर टोचली तर तुमचा बरोबर हात असा जाते, किंवा तुमच्या सपोज तुमच्या हातावर मच्छर बसला आणि ते तुम्हाला जर चावलं तर ऑटोमॅटिक आपल्या सांगायची पाहायची किंवा याची गरज नाही, आपला हात त्याच्यावर चावून पडते. मग यालाच काय म्हणतो, चेतासंस्था किंवा चेतना क्षमता असे सुद्धा म्हणतो आपण. सुरुवातीला ही चेतना क्षमता कुठून काम करते, सीएनएस म्हणजे सेंट्रल नर्व्हस सिस्टीम काम करते. सीएनएस आणि पीएनएस हे प्रकार आहे सेंट्रल नर्व्हस सिस्टीमचे. पीएनएस आपल्या पूर्ण बॉडीमध्ये असते, सीएनएस सेंट्रल नर्व्हस सिस्टीम असते. इकडून आपल्या पूर्ण वायरिंग जोडली म्हणजे अंडरग्राऊंड वायरिंग असते, सरळ सरळ आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे. ठीक आहे, सीएनए. आणि यालाच काय म्हणतो आपण, चेतना क्षमता असे सुद्धा म्हणतात. ठीक आहे, म्हणजे दिलेला प्रतिसाद, एखाद्या क्रियाशील वस्तूवर दिलेला प्रतिसाद यालाच म्हणजे चेतना क्षमता असे सुद्धा म्हणतो. प्राणी आणि आयुर्मान याच्यावर वारंवार एक वेळेस प्रश्न सुद्धा येते. कंबाईनला सुद्धा प्रश्न याच्यावर बघू आपण. घरमाशीचा समजा आयुर्मर्यादा किंवा घरमाशी किती जगते, 1 ते 4 महिने जगते घरमाशी. कुत्रा 16 ते 18 वर्ष. हा कंबाईनला प्रश्न आहे कुत्र्यावर. आणि हालाकी हा हॅशटॅग होता. चला समोर, शहामृगांचं आयुष्य किती आहे तर 50 वर्ष. आणि हत्ती याचं जर आयुष्य पाहिलं 70 ते 90 वर्षापर्यंत आहे. हत्तीचं आयुष्य किती आहे, 70 ते 90 वर्षापर्यंत हत्तीचं आयुष्य चालते, म्हणजे जगू शकतात ते. समोर चालू, वनस्पतीच्या वर्गीकरणाचे श्रेय कार्लस लिनियस या शास्त्रज्ञाकडे जाते. ठीक आहे,
आता हे बघा 6वीच्या पुस्तकात नाही आहे, हा प्रश्न जवळपास बऱ्याच याला रिपीट होत असतो. ठीक आहे. समोर बघा, वनस्पतीच्या वर्गीकरणाचे श्रेय कॅरलस, बघा हे कॅरोलस आईसा, कार्लस वगैरे, ते समजा नावामध्ये थोडंसं हे होऊ कमी जास्त. कार्लस लिनियस या शास्त्रज्ञाकडे जाते आणि याला द्विनाम शास्त्राचा जनक सुद्धा म्हणलं जातं. कोणाला रे? याच कशाचा? द्विनाम पद्धत किंवा द्विनाम पद्धतीचा जनक कोण आहे? कार्लस लिनियस. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. 5वा पॉईंट बघू, म्हणजे वनस्पतीच्या वर्गीकरणाचे श्रेय कोणाला जाते? कार्लस लिनियस यांच्याकडे जाते. ठीक आहे. वनस्पतीच्या वर्गीकरणाची नैसर्गिक जर पद्धत जर म्हणलं, तुम्हाला आणखीन एक प्रश्न येऊ शकतो. बेंथम व हुकर या 2 शास्त्रज्ञांकडे जाते. कोण आहे? बेंथम व हुकर यांनी नैसर्गिक गुणावर आधारित पद्धत सांगितली. कोणतं? नैसर्गिक गुणावर आधारित पद्धत सांगितली यांनी, बेंथम आणि हुकर यांनी. समोर बघू आपण. कार्लस लिनियस द्विनाम पद्धतीचा जनक. दुसरं वनस्पतीच्या वर्गीकरण श्रेय कोणाला जाते? कार्लस लिनियस यांच्याकडे जाते. नेक्स्ट बघू, बुरशी, भूछत्र, स्पायरोगायरा, नेचे व कवक यांना फुले येत नाही, मग अपुष्प वनस्पती आहे. कशा रे? बुरशी म्हणजेच फंगी म्हणतो आपण त्याला. भूछत्र म्हणजे ते आपण ते काय म्हणतो त्याला, भूछत्राला ते छत्री असते ना, ते कुत्रे वगैरे म्हणते त्याला, काहीतरी म्हणजे नाव आहे. ठीक आहे, जाऊ दे ते. ठीक आहे. त्यानंतर स्पायरोगायरा, नेचे आणि कवक यांना काय म्हणतो आपण? यांना फुले येत नाही म्हणून अपुष्प वनस्पती म्हणतो. नेक्स्ट, वड, उंबर, बोगनवेल या सपुष्प वनस्पती आहे. ठीक आहे. तर अपुष्प लिहून नाही घ्यायचं. बरं, लक्षात ठेवा, इथं आपण अपुष्प लिहून टाकू. फुले येत नाही यांना अपुष्प. आणि वड, उंबर, बोगनवेल यांना सपुष्प असतो वनस्पतीमधून. ठीक आहे. द्विवार्षिक वनस्पती कोणकोणत्या आहे? हा प्रश्न आहे तुम्हाला. द्विवार्षिक, खालीलपैकी द्विवार्षिक वनस्पती कोणकोणत्या आहे? तर ज्यांना वर्षातून 2 वेळेस फळे किंवा फुल लागते. एक मुळा आहे, गाजर आहे आणि बीट आहे. द्विवार्षिक वनस्पती कोणकोणत्या आहे? मुळा, गाजर, बीट. द्विवार्षिक म्हणजे 2दा वर्ष, म्हणजेच काय द्विवार्षिक म्हणजेच काय? वर्षातून 2दा किंवा द्विवार्षिक वनस्पती असं जर म्हटलं तर खालीपैकी कोण आहे? तर मुळा, गाजर, बीट. एकदम सोपा प्रश्न आहे. वार्षिक वनस्पती, वार्षिक कोणकोणत्या? सूर्यफूल म्हणजे वर्षातून एकदा येतात. झेंडू, ज्वारी, बाजरी आणि मका. खतरनाक आहे. वार्षिक वनस्पती आणि द्विवार्षिक वनस्पती. द्विवार्षिक वनस्पतीमध्ये मुळा, गाजर, बीट. आता तुम्ही लक्षात कसं ठेवसान? मुळा जमिनीमध्येच लागते सरळ सरळ, गाजर सुद्धा जमिनीच्या आतमध्येच असते आणि बीट जमिनीच्या आतमध्येच असते. त्याच्यामुळे आपण मुळा, गाजर, बीट असं लिहू शकतो की जे जमिनीच्या आतमध्ये असतं. म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी सांगत आहे मी तुम्हाला. आणि सूर्यफूल, झेंडू, ज्वारी, बाजरी आणि मका हे जमिनीच्या वरत आलेले पीक आहे. समोर बघू. जलचर प्राणी उदाहरणार्थ मासा, जेलीफिश आणि ऑक्टोपस हे उभयचर प्राणी असून, सॉरी एक मिनिट, जलचर प्राणी कोणकोणते याच्यामधले? जलचर प्राणी, ठीक आहे, थोडस. जलचर प्राणी कोण आहे? मासा, जेलीफिश आणि ऑक्टोपस हे जलचर प्राणी येतात. तर उभयचर प्राणी बघू. उभयचर म्हणजेच काय? दोन्ही, पाण्यामध्ये राहू शकते आणि जमिनीवर पण राहू शकते. कोणकोणते उभयचर प्राणी? बेंडूक आहे, कासव आहे आणि सुसर आहे. त्याच्यानंतर सुसर सोबत आपण त्याला काय म्हणू? मगर सुद्धा म्हणू आपण. ठीक आहे, मगर. हा, मगरीचे हृदय समजा जे सरपटणारे प्राणी असते याचे याचे हृदय 3 कप्प्याचे असते, पण मगरीचे किती आहे? 4 कप्प्याचे आहे. ठीक आहे, हे पण एक प्रश्न ठेवा. वडाच्या खोडावरील पारंब्या या वडाची मुळे आहेत. हे लक्षात ठेवा. लय सोपं आहे, खतरनाक. जे वड्याला आपण समजा लहानपणी तुम्ही जर बघितलं असेल तर आपण वडाच्या झाडाखाली त्याला झोके घेत होतो. ठीक आहे. जे पारंब्या म्हणतो आपण त्याला, वडाचे जे पारंब्या असे खाली असे लोंबतात त्याला शेवळ्या लागते. आपण लहानपणी ते शेवळ्या खेळलो असेल. त्याच्यानंतर जे पारंब्या असतात त्यांना काय म्हणतात? ते वडाची मुळेच आहे. आणि वडाविषयी आणखीन एक जर प्रश्न बघितला तर याच्यानंतर याच्या आधी पण येतो. दिवसातून 24 तास ऑक्सिजन देणाऱ्या वनस्पती कोणत्या आहेत? तर एक वड आहे त्याच्यामधलं. आणि दुसरं कोणतं आहे? तुळस. एक वड आणि तुळस दिवसातून 24 तास. आणि बाकीचे जे वनस्पती असते दिवसातून त्या 12 तास देत असते आपल्याला. ठीक आहे, समोर बघू. उदाहरणार्थ म्हणून तुळस लावली पाहिजे समोर, किंवा वडाचे झाड पण लावले पाहिजे. कोलकाता येथील बॉटनिकल गार्डन मध्ये सुमारे 250 वर्षाचे वडाचे झाड आहे. कदाचित आता त्याची वय वाढू शकते. समोर बघू आपण.
पेपर आणि पान यांच्या दुबडक्यात कोंबण्यासारखा भाग दिसतो त्याला मुकुल असे म्हणतात. ठीक आहे, पेर पेर. एक मिनिट, एकच बस. ओके, समोर आता बघा, पेर आणि पान यांच्या दुबडक्यात कोंबड्यासारखा दिसतो, कोंबासारखा जो भाग दिसतो त्याला आपण काय म्हणतो, मुकुल म्हणतो. तुम्ही जर ते समोरचं जर टोक पाहिलं, उदाहरणार्थ तुम्हाला आता समजा वळाच्या पानाचं टोक, त्याच्यात एक कोंब असतो, आणि दुसरं जर आपण पिंपळात जर पान पाहिलं तिथे बी कोंब दिसतो तुम्हाला, अशी त्याची अशी शंकूसारखा आकार दिसतो, त्याला काय म्हणतो आपण, मुकुल म्हणतो. समोर मुळाच्या टोकाशी जे असते त्याला मूळ टोपी म्हणतो. जे मूळ असते, सोटमूळ असो किंवा काही असो, तर याच्या एक समजा असं मूळ असलं तर याची इथं एक टोपी राहते, अशी टोपी. ज्यावेळेस आपण कसं की टोपी कशासाठी असते, संरक्षण करण्यासाठी, त्याचे जे महत्वाचे जे संरक्षण आहे त्याची बिघडली नाही पाहिजे म्हणून याच्यासाठी असते मुळाला. उदाहरणार्थ आपण थंडीमध्ये कशी टोपी घालतो तशी त्याला पण एक टोपी असते, त्यालाच काय म्हणतो आपण, मूल टोपी म्हणतो. कशाला, मूळ टोपी. त्याच्यानंतर जायांग स्त्री केसराचा बनलेला असतो, लक्षात ठेवायचा. आता हे फुलामध्ये चालले, फुल जायांग आणि पुमंग, ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. जायांग हे स्त्री केसराचा बनलेला असतो. कशाचा, स्त्री केसराचा. वस्तुमान, अंतर, तापमान, काळ अशा प्रकारे ज्यांचे मापन करायचे असते त्याला राशी असे म्हणतात. राशी म्हणजेच काय, एकक. एकक, ठीक आहे. कभी ते काय आपल्या याच्यातली राशी नाही, कुकर मेसेजच्याने निकाल दे, ती राशी वेगळी, हे राशी वेगळी, ठीक आहे. आता बघा काय म्हणतो, वस्तुमान, अंतर, तापमान, काळ अशा प्रकारचे अंतर म्हणजे ज्याचे मापन करायचे आहे त्याला आपण राशी किंवा एकक असे सुद्धा म्हणतो. त्यानंतर एमकेएस आणि सीजीएस या प्रचलित मापन पद्धती आहे. एमकेएस आहे, सीजीएस आहे, ह्या प्रचलित मापन पद्धती आहे. आणि पण तरी सुद्धा आपण सध्या जी पद्धत वापरते कोणता, एसआय पद्धत वापरतो. एसआय पद्धत कधीपासून सुरुवात झाली, तर 1971 पासून. हे जगमान्य पद्धत आहे. आता सीजीएस पद्धत सेंटीमीटर ग्राम सेकंद आणि एमकेएस पद्धत मीटर किलोमीटर सेकंद. तर हे पद्धत आपण समजा आपले ज्या ज्या ठिकाणी वापरायचं त्या ठिकाणी वापरतो. पण सर्वात महत्वाची जर पद्धत म्हणली तर कोणता आहे, तर एसआय पद्धत हे जगमान्य. आणि 1971 मध्ये करार केला होता सर्व देशांनी की आपण काय करू, ते एकच मापन पद्धत ठीक आहे, नाही तर समजा तिकडून पाऊंड्स मध्ये आणायचं, इकडे किलोमध्ये भरायचं, ते फरक पडायचा त्यांचा, ठीक आहे. तर मग याच्यामध्ये काय, ते एसआय पद्धत काय 1971 पासून चालू केली. आणि जागतिक पातळीवर पद्धत कोणती वापरली जाते, तर एसआय पद्धत वापरली जाते. नेक्स्ट बघू आपण याच्यामधलं. समोर गोलंदाजीच्या वेगाचे मापन रडार या प्रणालीद्वारे केले जाते. आता गोलंदाज एखादा शोएब अख्तर सारखा जर असता समोर आणि त्याने गोलंदाज म्हणजे बॉल फेकला, तर आपण मीटर असं पट्टी घेऊन धावणार आहे कितीच्या येणं, किंवा त्याला स्पीडोमीटर थोडीच लावता येते त्या बॉलला, कितीच्याच बॉलनं स्पीड. मग याचं मापन कसं करायचं, तर मापन कसं करायचं, रडार प्रणाली असते. कोणती, एक रडार. आता रडार असते काय, तर रडार हे इमेज थ्रू आपले काय, एक रडार कॅमेरे असतात, आणि या रडार कॅमेऱ्याच्या थ्रू समजा रडार कॅमेरे जर असले त्याची पहिले स्थिती म्हणजेच काय, जिथून बॉल निघाला आणि बॉल चालला तर मधातलं जे अंतर किती सेकंदामध्ये पार करते, म्हणजे याच्याहून ते स्पीड काढल्या जाते. आणि हे तंत्रज्ञान म्हणजेच कोणतं, रडार तंत्रज्ञान. रडार तुम्ही जर बघितले असेल, आपण वर्धा यवतमाळ हायवेने गेलं तर तिचं अशी ते एक हे असते, बोलेरो गिरोरो गाडी किंवा दुसरी गाडी असते पोलिसांची, म्हणजे ट्रॅफिक पोलिसांची गाडी असते. आणि ते मागचा दरवाजा असं ओपन करून असे बघतात, आपल्या कॅमेऱ्याने बघतात. ते काय आपल्याला पाहासाठी असतात का, नाही, ते पाहासाठी नसतात. ते गाडीचा स्पीड त्या रडारद्वारे कॅच करतात. आणि तुमचा स्पीड जर वाढायला लागला, हाय स्पीड असेल, लगेच तुमच्या चॅनल ऑनलाईन चालन मारून देतात. तशासारखं असते ते. समोर बघू. नेक्स्ट, स्थिर वस्तूला हलवण्यासाठी बलाची आवश्यकता असते. हे एकदम सोपं आहे. स्थिर वस्तू, आता मी तुम्हाला मला जर समजा हे एक चेअर आहे, आता ह्याला जर उचलायचं असेल कसं काय लागेल, आपल्याला बल लागेल. म्हणजे स्थिर वस्तूला अस्थिर करण्यासाठी किंवा अस्थिर वस्तूला स्थिर करण्यासाठी याच्यासाठी सुद्धा बल लागते. आता माणसाला फक्त उचलासाठीच लागते का, आपल्यासाठी पण लागते ना बल, ठीक आहे. एखादी वस्तू जर घुमत असेल, म्हणजे उदाहरणार्थ आपण गाडीचं उदाहरण घेऊ किंवा सायकल ज्यावेळेस पायडल मारतो त्यावेळेस आपण समोर लागतो, म्हणजे अस्थिर वस्तू स्थिर होऊ लागली, ज्यासाठी बल लागलं. पण ज्या वेळेस आपले चालू आहे सायकल आणि अस्थिर वस्तूला स्थिर करायचं असेल तरी आपण ब्रेक मारतो, त्याच्यासाठी सुद्धा काय लागते रे, पॉवर. यालाच काय म्हणतो आपण, बल लागतो. समोर बघू. मॅगनलेव ट्रेन हे चुंबकाचा वापर करून चालणारी रेल्वे ताशी 500 ते 580 किलोमीटर वेगाने धावते. एकदम सोपा आहे. आता मॅग्नेटिक ट्रेन यालाच मॅग्नेट ट्रेन म्हणतो किंवा बुलेट ट्रेन असं सुद्धा म्हणलं जाते, ठीक आहे. हे काम कशावर करते, तर मॅग्नेटवर काम करत असते. मॅग्नेट म्हणजेच काय, नॉर्थ पोल आणि नॉर्थ पोलवर ठेवलं जाते. उदाहरणार्थ खाली जर नॉर्थ पोल असेल, तुम्ही जर लहानपणी खेळले असाल
खाली नॉर्थ पोल असते, इकडे जर नॉर्थ पोल असेल आणि जी ही ट्रेन आहे समजा, आपण अशी ट्रेन काढू थोडक्यामध्ये, थोडा डायग्राम ठीक आहे, ट्रेनचं जाऊ दे. हा ही ट्रेन समजा आणि खाली याला पण नॉर्थ पोल असते आणि इथं पण काय असते, नॉर्थ पोल असते. याच्यामुळे काय, ज्या वेळेस याच्यातून विद्युत प्रवाह जोपर्यंत वाहत नाही तोपर्यंत ही चिपकते, खाली खाली बसते. जसा याच्यातून विद्युत प्रवाह सोडला तशी ती हवेत अशी तरंगते आणि याला अशा हुका असतात वरतून, म्हणजे वरतून अशी पडली नाही पाहिजे म्हणून याला हुका असतात. आणि याला चाका असते का नाही, ते अद्दर त्या यानं चालते सरळ जुईचं. आणि याचा ताशी जर स्पीड म्हणला तर 500 तर 600 म्हणजे जवळपास 580 किलोमीटर वेगाने धावते. समोर बघू. घर्षण बल गतीच्या विरोधात कार्य करते. घर्षण बल म्हणजे गतीच्या विरोधात. आपण घर्षण बल म्हणजे उदाहरणार्थ जर आपण जर तुम्ही जर पाहिलं असेल आपल्या चपला झिजतात काही दिवसानं. का बरं झिजत असेल, कारण काढून घर्षण होते. आणि घर्षण कसं होते की विरुद्ध बलानं होत असते. सांगा तात्पर्य म्हणजे आता सरळ जर चाललं असेल तर घर्षण होणार का, नाही. विरुद्ध जर बल लागत असेल त्यावेळेस घर्षण होते. आता असं जर माझा हात नेला तर होणार नाही बल. आता हे बघा, हात जर असं नेला तर बल होणार नाही. आणि एक हात इकून येतं आणि एक हात इकून, तर बघा घर्षण होते. ठीक आहे. मग घर्षण कसं लागते, तर विरुद्ध, इथं बघा कुठे गेला आपण, हा या विरोधात कार्य करते. काय रे, घर्षण बल गतीचे कसं करते, विरोधात कार्य करते. नेक्स्ट, घर्षण बळामुळेच म्हणजेच काय, घर्षणामुळे वीज निर्माण होण्याच्या बलाला स्थितिक विद्युत बल असे म्हणतो. घर्षण या बलामुळेच जे वीज किंवा वीज निर्माण होण्याला बलाला काय म्हणतो आपण, स्थितिक विद्युत बल असे सुद्धा म्हणतो. नेक्स्ट, एका दिशेने जाणाऱ्या गतीला रेषीय गती असे म्हणतात. आता वक्राकार गतीचे सुद्धा प्रकार पडतात. एक वक्राकार गती, एक रेषीय गती. आता वक्राकार गती म्हणजे, रेषीय गती म्हणजेच काय, सरळ एका रेषेमध्ये जर जात असेल, आता मी इकडून इकडे गेलो, या ठिकाणी इकडून जर एका रेषेत जर गेलो तर याला काय म्हणतो आपण, रेषीय गती. आणि वक्राकार गतीच म्हणजेच काय रे, वक्रासारखा जर फिरत असेल, आता मी या ठिकाणी जर असा गोल राऊंड मारला तर यालाच काय म्हणू आपण, वक्राकार गती सुद्धा म्हणतो. आणि हे कन्सेप्ट 7वीच्या पुस्तकामध्ये 6वीच्या पुस्तकामध्ये, म्हणजे किती खतरनाक असं पुस्तक आहे. समोर बघू. ज्या गतीची दिशा सतत बदलत असते त्या गतीला आपण यादृच्छिक गती असे सुद्धा म्हणतो. ज्या गतीची दिशा सतत बदलत राहते म्हणजे स्थिर राहते का, नाही, मग त्या गतीला काय म्हणतो आपण, यादृच्छिक गती असे सुद्धा म्हणतो. काय म्हणतो, यादृच्छिक गती म्हणतो. नेक्स्ट पॉइंट बघू. आधाराभोवती हलणाऱ्या व न वाकणाऱ्या दांडपट्ट्याला तरफ असे म्हणतात. हे साधे यंत्र आहेत. आता बघा, आधाराभोवती हलणाऱ्या आणि न वाकणाऱ्या दांड्याला काय म्हणतो आपण, तरफ म्हणतो. 22वा पॉइंट, कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतो. ठीक आहे. तुमच्यामध्ये जर कार्य करण्याची जर क्षमता असेल तर आपण त्याला काय म्हणतो, ऊर्जा असे म्हणतो. काय म्हणतो, ऊर्जा. ऊर्जा म्हणजे तुमच्यामध्ये ऊर्जा आहे का नाही हे कसं ठरते, तुमची कार्य करण्याची क्षमता. कोणाकोणाची कार्य करण्याची क्षमता जास्त असते, मग आपण काय म्हणतो याच्यामध्ये जास्त ऊर्जा आहे, याच्यामध्ये कमी ऊर्जा आहे, अशा पद्धतीचं होते. समोर बघू किती पॉइंट राहिले आपल्याला. ठीक आहे, हे एवढं कंप्लीट करून टाकू आणि थांबून जाऊ. नेक्स्ट, यकृतामध्ये पित्तरस तयार होतो तर स्वादुपिंडात स्वादुरस तयार होतो. ठीक आहे. आता लक्षात, यकृतामध्ये पित्तरस, पित्त कुठे तयार होते, तर यकृतामध्ये. आणि पित्त साठवते कुठं, तर गल ब्लॅडर, यालाच काय म्हणते, पित्ताशयामध्ये साठवलं. म्हणजेच काय, पित्त तयार कुठं होते, यकृतामध्ये. यकृत म्हणजे उजव्या साईडला असते माणसाच्या. आणि हे झाल्यानंतर पित्त तयार, रस तयार झाल्यानंतर साठवते कुठं, तर म्हणजे साठवते हे पित्तशयामध्ये. पित्तशयालाच गल ब्लॅडर सुद्धा म्हणतो. तर स्वादुपिंडात स्वादुरस तयार होतो. स्वादुपिंडात काय तयार होते, तर स्वादुरस तयार होतो. लहान आतड्यामध्ये अन्नाचे काम, पचनाचे काम होते, जे लहान आतडे असते. आता आपल्या शरीरामध्ये महत्वाचा प्रकार आहे लहान आतडे आणि मोठे आतडे. या लहान आतड्यामध्ये काय असतं, मुख्यत्व अन्नाचे पचन केले जाते. कशाचे, अन्नाचे पचन केले जाते. त्याच्यामध्ये भाग पडतात अध्यांत्र, मध्यांत्र, शेषांत्र. दुसरा एक पॉईंट त्याच्यानंतर 8 ग्रह पृथ्वी. आता याच्यामध्येच बघा बरं, अन्नाचे पचन जर म्हटलं तर कुठं होते, लहान आतड्यामध्ये. आणि लार्ज इस्टेट दुसरा एक प्रकार पडतो की मोठ्या आतडे म्हणतो. आणि मोठ्या आतड्यामध्ये काय होते, मग क्षार आणि पाण्याचं शोषण होते. ठीक आहे. मोठ्या आतड्यामध्ये काय होते, तर क्षार आणि पाण्याचं. आता 31वा पॉईंट बघू आपण. 8 ग्रह कोणकोणते आहे, पृथ्वी, बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून. आणि दुसरं नेक्स्ट बघू. पृथ्वीची सूर्यापासून सुमारे 15 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. हे 6वीच्या पुस्तकामध्ये दिलेले. समोर बघू. 33वा पॉईंट, वातावरणातील नायट्रोजन पासून नायट्रेट्सची निर्मिती होते. कशाची, नायट्रेट्स. नायट्रेट्स हा तुम्ही सांगू शकता, आपण याला हास्यवायू सुद्धा म्हणतो का काय, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. ठीक आहे. समोर, पृथ्वीचा 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे. 1 नंबर आहे.
त्याच्यानंतर 71% जर पाण्याने व्यापलेले असेल तर मग आपल्या भूमीने किती वापरले असेल 29%. समोर बघू. भूकवचाची जाडी जमिनीखाली सुमारे 30 ते 70 किलोमीटर आहे, तर समुद्राखाली 5 ते 7 किलोमीटर एवढी आहे. या पापुद्र्यात सिलिकॉन, मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियम सापडते. समोर 36 मध्यावरणाची जाडी सुमारे 70 किलोमीटर ते 29 किलोमीटर पर्यंत आहे. पृथ्वीच्या एकूण आकारमानाच्या 82% भाग मध्यावरणात मोडतो. ठीक आहे. समोर बघू आपण. पृथ्वीच्या आकारमानाच्या 16% भाग हे गाभ्याचा आहे. पृथ्वी जर आपण भाग घेतला, पृथ्वीचा जर भाग घेतला तर या भागाच्या म्हणजे शिलावरण, मध्य शिलावरण, जलावरण, शिलावरण जे भाग आहे समजा, त्याचे जर भाग घेतले तर पृथ्वीच्या आकारमानाच्या 16% भाग हे काय रे गाभ्याचा आहे. आणि याच्यामध्ये गाभ, अंतर्गाभा आणि बहिर्गाभा सुद्धा प्रकार पडते. दुसरा बघू. महासागराच्या तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे निर्माण होणाऱ्या लाटांना सुनामी असे म्हणतो. आणि हा प्रश्न येऊन गेलेला आहे. सुनामी कशाला म्हणतो तर महासागरामुळे महासागराच्या तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे निर्माण होणारे जे लाटा आहे, म्हणजे समुद्र तळावरची जे लाटा निर्माण येतात असं ते पडत येतात, अशा समुद्रामध्ये जे लाटा येतात त्यांना काय म्हणतो आपण सुनामी असे म्हणतो. 40वा 17 ते 26 किलोमीटर उंचीवरच्या वातावरणाच्या थरात ओझोन नावाचा एक वायू असतो. हा थर संरक्षण छत्रीचे म्हणजेच काय काम करतो असतो. उदाहरणार्थ पृथ्वीतील उष्णता वाढणे, ध्रुव प्रदेशातील बर्फ वितळून समुद्राची पातळी वाढणे, त्वचेचा कॅन्सर होणे इत्यादी धोके हे टाळतात. तुम्ही जर वाचलं असेल तर वातावरणामध्ये एक थर ओझोन लेअरचा असतो. आणि ओझोन लेअर हे कशापासून बनले? ट्रिपल एचा प्रकार असतो. ट्रिपल ओ. ए म्हणजेच काय ऑक्सिजन, ट्रिपल ओ किती O3 किंवा ट्रिपल ओ म्हणून. ओझोन म्हणजेच काय O3 किंवा ट्रिपल ओ म्हणून. तर हे याचा एक थर असते आणि हे थर अल्ट्राव्हायोलेट जी किरणे येतात म्हणजेच वरतून सूर्यापासून त्या अल्ट्राव्हायोलेट किरणाला थांबवण्याचं काम करते. कोण करते? तर ओझोन वायू करते. आणि कुठं जवळपास हे 17 ते 26 किलोमीटरच्या अंतरावर असतं. 16 सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन संरक्षण दिन म्हणून काम केलं. कधी रे? 16 सप्टेंबर. समोर बघू. बस आज या ठिकाणी इथंच थांबू. जर तुम्हाला जर लेक्चर जर आवडलं असेल तर पहा आणि याच्यानंतरचा पाठ आपण नेक्स्ट येणाऱ्या लेक्चर. तोपर्यंत इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.